करण्याचा प्रयत्न संजय राऊत या माध्यमातून नेहमीप्रमाणे करतायत असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत। नरकातला स्वर्ग हे पुस्तक आहे ज्याचं उद्या प्रकाशन सोहळा आहे। त्या पुस्तकात संजय राऊत यांनी अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत। बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी कायद्याच्या चौकटी बाहेर जात मोदी आणि अमित शहांना मदत केल्याचा खळबळजनक दावा। संजय राऊतांनी काय म्हटलं आणि कोणत्या पुस्तकाचा उल्लेख केला, पण असं काही मला म्हणजे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये जाणं आता शक्य नाही। यूपीएच्या काळामध्ये पवारांच्या मध्यस्थीमुळे मोदींची अटक टळली असाही गौप्यस्फोट त्यांनी केला। नाही बघा, हे पवारांचे आणि सन्मान्य देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजींचे संबंध अतिशय चांगले आहेत हे लोकांना माहिती आहे। मोदीजींनी म्हटलं होतं की त्यांचा बोट पकडून त्यांनी काही राजकारणातले धडे शिकवले आहेत। तर हे जरी असताना त्या पुस्तकामध्ये काय लिहिलं आणि संजय राऊतांनी काय बोललं हे मला माहीत नसल्यामुळे मी याच्यावरचं वक्तव्य टाळीन। शेवटचा प्रश्न, संजय राऊत वारंवार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना टार्गेट करतायत, काय सांगता? नाही बघा, संजय राऊतांचं शेवटी ते कामच आहे आणि दररोज येऊन काही ना काहीतरी बोलायचं आणि स्वतःसाठी मीडियामध्ये आणि प्रेसमध्ये थोडीफार का होईना जागा कमवायची। या पलीकडे त्यांच्या वक्तव्याला जास्ती सिरियसली घेण्यासाठी आज महाराष्ट्रातले लोक तयार नाही आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। बाळासाहेब ठाकरे आणि पवारांची कायद्याच्या चौकटी बाहेर मोदी आणि शहांना मदत झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय। नरकातला स्वर्ग या पुस्तकातून संजय राऊत यांनी खळबळजनक दावे केलेत। गुजरात दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे आरोपी होते असं देखील संजय राऊत यांनी या पुस्तकात म्हटलं। नरकातला स्वर्ग पुस्तकातून राऊतांचे गौप्यस्फोट। पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात यूपीएचं सरकार होतं। गोध्रा हत्याकांडादरम्यान सीबीआयसह अनेक चौकशांचा ससेमिरा सुरू होता। मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये संघर्ष सुरू होता। याच दरम्यान गुजरातचे अनेक तत्कालीन मंत्री आणि माजी गृहराज्यमंत्री शहांना तुरुंगात टाकलं होतं। कारवाईचा रोख मुख्यमंत्री असताना मोदींवर होता, अटकेची टांगती तलवार होती। मात्र लोकशाहीनं निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य नसल्याचं मत पवारांचं होतं। पवारांनी कॅबिनेटमध्ये मांडलेल्या या मतावर सर्वांनी मूकसंमती दिली होती। त्यामुळे मोदींची अटक टळली। मोदींनी या उपकाराचं स्मरण पुढे किती ठेवलं असा सवाल राऊतांनी केलाय। अमित शहा हे एक खून प्रकरणामध्ये आरोपी होते, त्यानंतर तडीपार सुद्धा केलं होतं। शहांना जामीन देण्यास सीबीआयच्या विशेष पथकाचा विरोध होता। पथकात एक महाराष्ट्र केडरचे अधिकारी होते। पवारांनी त्यांच्या स्वभावानुसार मदत केली। शहांना एका प्रकरणामध्ये जामीन मिळाला असं राऊतांनी म्हटलंय। हेच अमित शहा पुढे पवार आणि महाराष्ट्राशी कसे वागले असा सवाल राऊतांनी केलाय। आज गोदी मीडिया झालेला प्रत्येक जण त्यावेळेला मोदींच्या विरोधात होता, पण ठाकरे, शिवसेना आणि सामना मोदींच्या बाजूने उभा राहिला होता। मात्र त्याच मोदींनी पुढे शिवसेना असुरी पद्धतीने फोडली असं राऊतांनी म्हटलंय। त्यामुळे पवार मोदींना भेटले म्हणून राऊतांवरील कारवाई टाळली जाईल या भाकड कथांवर माझा विश्वास नव्हता, त्यांनी मला अटक केली।